नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याचा कारभार या पाठाचा स्वाध्याय अभ्यास करणार आहोत. प्रश्न पहिला, ओळखा पाहू. क्रमांक 1, 8 खात्याचे मंडळ, अष्टप्रधान मंडळ. क्रमांक 2, बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते, हेर खाते. क्रमांक 3, महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग म्हणजेच सिंधुदुर्ग. क्रमांक 4, किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा कारखानीस. प्रश्न क्रमांक 2, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. क्रमांक 1, शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय आहे. शेतीचे महत्त्व महाराज जाणत होते, म्हणून त्यांनी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतीविषयक पुढील धोरण अवलंबिले. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी कर्तबगार व अनुभवी असलेल्या अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्याची नेमणूक केली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी ताकीद शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिली. पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिले. अतिवृष्टी व अवर्षण यामुळे पीक हातचे गेले किंवा शत्रू सैन्याने गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर अशा सर्व प्रसंगी गावकऱ्यांना शेतसारा व इतर कर यामध्ये सूट देण्यात यावी असा आदेश काढला. अशा प्रसंगी शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवावे असा शिवरायांचा आदेश होता. क्रमांक 2, शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्ण काळजी घेतली. शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला. त्यांच्या राज्यात कोणताही उच्च-नीच भेदभाव नव्हता. शिवरायांनी शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, परंतु त्या प्रदेशातील लोकांचे रक्षणही केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हाच त्यांचा उद्देश होता. शेतीबरोबरच व्यापार उद्योगाची भरभराट होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिल्या. संकटकाळात प्रजेला मदत केली. यावरूनच शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते हे दिसून येते. प्रश्न क्रमांक 3, का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. अनेक किल्ले व खूप मोठा प्रदेश मिळवला. विस्तारात गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालवण्यासाठी तसेच स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याची सिद्दी तसेच सुरत व राजापूर येथील इंग्रज वखारवाले हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत. या अडथळ्यास पायबंद घालण्याची आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करण्याची गरज होती. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र हे ओळखून दृष्टिकोनाने शिवाजी महाराजांनी आरमार उभारले. प्रश्न क्रमांक 4, ओघ तक्ता पूर्ण करा. लष्करी व्यवस्था. लष्करी व्यवस्थेचे प्रामुख्याने 2 भाग पडतात. एक पायदळ, दुसरं घोडदळ. पायदळ, पायदळातील अधिकारी हवालदार व जुमलेदार. घोडदळ, घोडदळातील अधिकारी शिलेदार व बारगीर.